हॅलो संघमित्रा आर्ट अँड क्राफ्टमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण इथे पाहणार आहोत कटोरी ब्लाऊज 38 साईज। आज मी तुम्हाला इथे 3 ब्लाऊज दाखवणार आहे। हे 3 पीस आहेत आणि एका कस्टमरचे 3 पीस आहेत। हे मापाचं ब्लाऊज आहे कस्टमरचा आणि हे ब्लाऊज आहे कटोरी ब्लाऊज आणि आपण कटोरी ब्लाऊज कटिंग करणार आहोत। ब्लाऊजचं माप आहे, आपण आधी ब्लाऊजचं माप घेऊया आणि याच्यावर कटोरीचा डायग्राम काढूया। डायग्राम कशा पद्धतीने काढते ते व्यवस्थित बघा। मी तुम्हाला डायग्राम माप घेऊन डायग्राम इथे कटिंग करून दाखवणार आहे। तोच डायग्राम आपण ब्लाउज पीसवर ठेवून कसा कटिंग करतात आणि ब्लाउज पीसवर कशा पद्धतीने आपण जे कटिंग असतं डायग्राम तो कसा वाढवतो आपण हे संपूर्ण ब्लाउज पीसवर बघणार आहोत। आणि मी फक्त इथे कटोरीचा डायग्राम काढणार आहे पेपरवर। बाही आणि पाठचा भाग आपण इथे डायरेक्ट कपड्यावर काढणार आहोत। चला तर मग बघूया आपण कटोरी ब्लाऊजचा डायग्राम। माप घेताना ब्लाऊज असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं। मी छातीचा घेर इथे मोजून घेणार आहे, म्हणजे 19 आले। हे बघा, पुढच्या भागाचं माप 19 आणि मागचं डबल जर केलं तरी 38 हे आपली छाती घेर झाले। पुढचा गळा आहे 5.5, शोल्डर मोजून घ्यायचं, असं व्यवस्थित ठेवायचं म्हणजे खेचून घ्यायचं। 11ची ती शोल्डर आहे। ब्लाऊजची लांबी मोजून घ्यायची, व्यवस्थित खेचून असं ब्लाऊजची लांबी मोजून घ्यायची। इथे ब्लाऊजची लांबी आहे 13.5 आणि मागचा गळा हा 10 इंचाचा आहे। बाही लांबी मोजून घेऊया। इथे बाही लांबी 2 इंचाची आहे। बाही घेर मोजून घ्यायचं। बाही घेर म्हणजे 13 इंच आहे। जर डबल केलं तर आपण म्हणजे सिंगल मोजलं तर 6.5 आहे, डबल केलं तर 13 इंच येते। कमर घेर मोजून घेऊया। कमर घेर 15 आहे, म्हणजे डबल केले तर कमर घेर इथे 30 कमर घेर येते। 13.5 आहे तर आपण त्याच्यात 1.5 इंच मार्जिन घेणार आहोत, म्हणजे 15 इंच आपली ही पूर्ण उंची झाली ब्लाऊजची। पूर्ण उंची झाल्यानंतर आपण ते शोल्डर घेणार आहोत। शोल्डरचे हाफ करायचे असतात। शोल्डर 11 इंच आहे तर मी ते 5.5 इंच मी ते शोल्डर घेतलेले आहे। मुंडा घ्यायचा आहे आपल्याला इथे 6 इंच आणि इथे छातीची गळी ठेवायची आहे। 38 असल्यामुळे आपला इथे छातीचा चौथा भाग येतो 9.5। 9.5 मध्ये आपल्याला 1.5 इंच मार्जिन घ्यायची आहे। इथे मी 1.5 इंच मार्जिन घेतले तर इथे आपण लाईन काढून घेणार आहोत। तुम्ही स्केल घ्या, स्केलने व्यवस्थित लाईन काढून घ्या। लाईन काढून घेतलेली आहे। 1.5 इंच आपण इथे शिलाई मार्जिन घेतलेली आहे। मी इथे सरळ लाईन काढून घेते। गळा रुंदी घ्यायची आहे 2.25 इंच। इथे गळा रुंदी घेतली आणि पुढचा गळा ठेवायचा आहे आपल्याला इथे 5.5 इंच। लहानच घ्यायचा, अर्धा इंच किंवा पाऊण इंच आपण इथे कमी करून घ्यायचा, कारण आपण काच पट्टी जेव्हा लावतो तेव्हा गळ्याला शेप देत असतो, तेव्हा आपल्याला गळा लहान मोठा करता येतो, म्हणून आपण इथे आधीच लहान घ्यायचा। बॉक्स करून घ्यायचा। जर तुम्हाला गळ्याला आकार देता येत नसेल गोल तर असं बॉक्स तयार करून घ्यायचा आणि इथून 1 इंच घेऊन असा गोल राऊंड द्यायचा, म्हणजे व्यवस्थित आपला इथे गळा तयार होतो। आणि शोल्डर उतरतं म्हणून आपण इथे अर्धा इंच खाली घ्यायचं, क्रॉस घ्यायचा आणि ही क्रॉस घेऊन अर्धा इंच खाली घेतल्यानंतर अशी क्रॉस लाईन काढून घ्यायची आणि गळ्याला अशी टच करायची। मुंड्याचे आकार देण्यासाठी आपण इथून घेणार आहोत 1.5 इंच। हा पाठचा शेपसाठी मी तुम्हाला इथं सांगते, 1.5 इंच घेऊन इथे आकार द्यायचा आहे। आणि जो आतला मुंड्याचा आकार आहे तो मी इथे अर्धा इंच असा आतमध्ये घेणार, अर्धा इंच आतमध्ये घेतला, कारण ही जी आपली शोल्डरची लाईन आहे ना, व्यवस्थित इथं समजून घ्या। ही शोल्डरच्या लाईनपासून ही बघा, ही लाईन आहे मुंड्याची ही जी मुंड्याची लाईन आहे इथून मी अर्धा इंच आतमध्ये घेतलं आहे। अर्धा इंच आतमध्ये घेऊन आपण इथे ही जी लाईन आहे ती याला मिळवायची, म्हणजे याच्यात टच करायची अशी। आता मी हे का घेतलं इथे, कारण माहिती का,
कटोरीच्या ब्लाऊजमध्ये काखेत घोड येतो ना, तो का येतो, जर तुम्ही हा जो आकार आहे ना, जे मुंड्याचे आकार आहेत, हा जो आकार तुम्ही इथं असा दिला, इथे असा दिला तर काय होतं, या ठिकाणी घोड तयार होतो. म्हणून मी ह्या साईडला अर्धा इंच घेते. अर्धा इंच घेऊन झाल्यानंतर पुन्हा मी इथे 1.5 इंच इथून बघा, इथून 1.5 इंच घ्यायचे आणि हा आतला आकार द्यायचा. हे बघा, असा आकार द्यायचा. हे दोघं मुंड्याचे आकार झाले. हा पाठचा आकार झाला आणि हा पुढचा आकार झाला. आता योगपट्टीसाठी मी इथे 2.5 इंच घेणार. इकडच्या साईडनं 2.5 इंच घ्यायचे आणि गळ्याकडच्या साईडने 3.5 इंच घ्यायचे. किती? 3.5. आता इथे आपण योगचा आकार देणार आहोत. व्यवस्थित राऊंड शेपमध्ये इथे आकार द्यायचा योगचा. ते आपण पाठच्या गळ्याचा आकार दिलेला नाही आहे. आपण डायरेक्ट, मी तुम्हाला आधीच सांगितलं, मी फक्त तुम्हाला इथे पुढचा भागाचा डायग्राम काढून दाखवते कटोरीचा. पाठचा भाग मी तुम्हाला डायरेक्ट कपड्यावर दाखवणार आहे. आता इथून कटोरी बनवण्यासाठी आपण इथून बघा, ही जी लाईन आहे ना, इथूनच मी 1.5 इंच घेतले कटोरीचा आकार देण्यासाठी. हे बघा, मी बरोबर हे इथं असं ठेवलं आणि इथून 1.5 इंच घेतले. 1.5 इंच घेऊन, हे बघा, 1.5 इंच घेऊन आपण सरळ असं इथे, जर तुम्हाला इथे व्यवस्थित आकार देता येत नसेल तर काय करायचं, इथून वरून मोजून घ्यायचं. वरून 4.5 इंच घ्यायचे. किती? 4.5 इंच ठेवायचे वरून. असं 4.5 इंच घेऊन आणि ते असं सरळ आणायचं खाली. अशी सरळ कटोरी आणायची. अशी. आणि जर तुम्ही अशी आणली तर तुमची कटोरी काय होते, चुकीची होते, व्यवस्थित बसत नाही. कटोरी ब्लाऊज पाठीत घोड येत असेल, व्यवस्थित बसत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने कटोरीचा डायग्राम काढा. अगदी व्यवस्थित असं तुमचा कटोरी ब्लाऊज तयार होईल. हा भाग न कटिंग करता, हा मुंड्याचा आकार कटिंग न करता, कारण हा पाठचा आहे. जर तुम्हाला हा भाग हे कटिंग करून पाठचा जर भाग तुम्हाला ब्लाऊज पीसवर ठेवायचा असेल तर तुम्ही आधी हे ब्लाऊज पीसवर ठेवून आखून घेऊ शकता, मग नंतर कटोरी कटिंग करू शकता. मी हा आतला सेप कटिंग करून घेणार आहे, कारण आपण पाठचा भाग हा डायरेक्ट कपड्यावर आखून घेणार आहोत. आता तुम्ही म्हणणार की हा भाग खूप कमी झाला, आपल्याला हे पीसवर वाढवावं लागतं शिवण्यासाठी. ब्लाऊज कटिंग करायच्या आधी आपण ही जी कटोरी आहे ना, हाफ कटोरी आपण कटिंग करून घेतलेली ते बघूया. ही कटोरी वाढवून मग आपण ब्लाऊज पीसवर ठेवून कटिंग कसं करायचं ते बघणार आहोत. आता मी इथे आहे तसं चाकून घेणार आहे. मी इथे पुढे असं पेपर सोडलेला आहे. आहे तशी मी ते आखून घेतलेली आहे. आता इथं वाढवायची कशी ते बघूया. ह्या साईडनं मी 2 इंच वाढवते. किती? आणि इकडून 1.5 इंच वाढवायची. 1.5 इंच वाढवून मी इथे असं आखून घेणार आहे व्यवस्थित बघा. आणि गळ्याकडच्या साईडनं अर्धा इंच वाढवून घेतलेली. किती? अर्धा इंच वाढवली मी ती गळ्या साईडनं. आणि इकडून सुद्धा अर्धा इंच वाढवले. इथे का कमी झालं, कारण इथून आपण अर्धा इंच घेतलेले आहेत ना, म्हणून. ही आपण सरळ लाईन काढून घेणार आहोत इथे, अशी क्रॉस. आता याचा मध्य करायचा. 8.5ची आपली ही कटोरी झालेली. किती? 8.5ची कटोरी झाली. 8.5चे इथे आपले 4.25 झाले. इथे 4.25 झाले. तर इथून आपल्याला 1.5 इंच खाली घ्यायचे. इथून 1.5 इंच खाली घ्यायचे. 1.5 इंच खाली घेऊन आपण हे असे इथे
जॉईन करून घेणार आहोत. तुम्ही म्हणणार इथे आपण टक्स काढला नाही, तर काय केलं मी 1.5 इंच खाली घेतलेला आहे. आणि टक्स आपण काढणार ना तेव्हा कपड्यावर कसा काढायचा ते तुम्हाला मी दाखवते. टक्स काढायचा, जो आपल्याला टक्स काढायचा असतो ना, तर हा पॉईंट आणि हा पॉईंट असा घ्यायचा, दोघं एकत्र ठेवायचे. इथून 3 इंचावर घ्यायचं, असा 3 इंच लांबीला घ्यायचे आणि रुंदीला 1.25 इंच घ्यायचे. अगदी छान आपली कटोरी तयार होते. हे बघा, कपड्यावर दाखवते मी तुम्हाला एका पीसवर आखून दाखवते, नंतर मग आपण एकत्र ठेवून हे पीस कटिंग करून घेणार आहोत. आता तुम्हाला पाठचा भाग दाखवते. इथे ब्लाऊजची उंची किती आहे, 13.5. आपण त्याच्यात प्लस 1.5 इंच मार्जिन घेणार आहोत, म्हणजे 15 इंच आपली ही उंची झाली. तुम्ही 1 इंच जरी घेतलं तरी चालेल, पण कसं असतं कमी जास्त व्हायला नको कपडा, म्हणून आपण 1.5 इंचच घेतो. आता इथे शोल्डर घ्यायची आपल्याला 5.5, मुंडा 6 इंच, हे लक्षात घ्या. छातीचा चौथा भाग 9.5 येतो, छाती 38 असल्यामुळे 9.5 प्लस 1.5 इंच आपल्याला इथे मार्जिन घ्यायची आहे. मुंड्याचा आकार देण्यासाठी इथून 1.5 इंच घ्यायचे आणि असा हा मुंड्याचा आकार द्यायचा आहे. अगदी म्हणजे व्यवस्थित, अगदी सोपं आहे. जर व्यवस्थित तुम्ही माप टाकून केलं तर 2.25 इंच आपण इथे गळा रुंदी घेणार आहोत. 0.5 इंच इथे खाली क्रॉस घ्यायचं, म्हणजे आपले शोल्डर उतरत नाही. आणि पाठचा गळा आहे 10 इंच. पाठचा गळा 10 इंच आहे, कारण शिवण्यात अर्धा इंच जातं, म्हणून मी इथे 1 इंच वाढवून घेणार आहे, म्हणजे 11 इंचाचा मी इथे गळा ठेवणार आहे. आणि इथून आपण 3 इंच घेणार खाली, म्हणजे रुंदीला जास्त गळा आहे, म्हणजे खूप मस्त राऊंडमध्ये इथे गळा तयार होतो. वरती 2.25 इंच घेतलं आणि खाली मी 3 इंच घेतले. हे बघा, क्रॉस आलं ना तर मग इथे खाली गळा खूप छान बसतो राऊंडमध्ये. पाठचा भाग झाल्यानंतर आपण इथे बाही काढून घेणार आहोत. आधी मी तुम्हाला दाखवते की मी कशा पद्धतीने हे कटिंग करणार आहे. हे बघा, आता आपण हा पाठचा भाग काढून घेऊया. पाठचा भाग काढून झाल्यानंतर जो इकडच्या साईडचा जो कपडा उरतो तिथे बाही काढून घ्यायची असते. हा इथे मी पाठचा भाग काढून घेतलेला आहे. पाठचा भाग झाल्यानंतर जेवढा आपला इकडं उरतो तर इथून आपण बाही काढून घ्यायची असते. बाही लांबी किती आहे, 2 इंच. बाहीची रुंदी ठेवण्यासाठी इथे छातीचा चौथा भाग घ्यायचा. छाती 38 असल्यामुळे मी इथे चौथा भाग ठेवणार आहे 9.5 इंच. जास्त घेऊ नका, जेवढा छातीचा चौथा भाग येतो ना तेवढाच घ्यायचा. बाही लांबी आपली 2 इंच आहे आणि प्लस मी त्याच्यात 2 इंच मार्जिन घेणार आहे, म्हणजे 1.5 इंच आपली फोल्डमध्ये जाते आणि 0.5 इंच शिवण्यात जाते. बाही घेर घ्यायचा आहे आपल्याला इथे 6.5 इंच, कारण 13 इंच बाही घेर आहे, तर 6.5 इंच त्याचे हाफ झाले आणि 2 इंच मी इथे शिलाई मार्जिन घेणार आहे. बॉक्स तयार करून घेणार आहोत. देण्यासाठी मी इथे 1.25 इंचावर घेणार आहे. 1.25 इंच घेऊन मी इथे बाहीचा आकार असा देणार आहे. हा आतला सेट अशा पद्धतीने माप टाकायची.
या साईडला ही अशी कटोरी ठेवायची आणि काठेकडचाच भाग घ्यायचा, असा डबल भाग घ्यायचा. आणि कटोरी हे बघा, ही कटोरी सुद्धा मी अजूनसुद्धा इथे अशी क्रॉस ठेवते. असंच्या असं ठेवू नका. अशी हे जे गळ्याचं टोक आहे ना तो असं इथं ठेवायचा. इथं ठेवल्याने काय झालं, पुन्हा इथे या साईडला इतका भाग वाढला, दिसते ना तुम्हाला. पुन्हा इकडे असा भाग वाढलेला आहे. थोडं थोडं आपण साईडला शिवण्यासाठी वाढून घ्यायचं आहे. आपण इथे टक्स पॉईंट काढायचा. मी तुम्हाला सांगितलं टक्स कसा काढायचा. कटोरीचा साईडचा भाग आणि इथे आपला कमी आहे फक्त 1.5 इंच आहे. तर शिवण्यासाठी आपल्याला इथे पाऊण इंच वाढवून घ्यायचे. किती, इकडून पाऊण इंच वाढवायचे आणि इकडून पाऊण इंच वाढवून घ्यायचे. असे आहे तसंच ठेवायचं, फक्त इथून आपल्याला पाऊण इंच वाढवून घ्यायचे. इकडून आहे तसंच ठेवलं आणि इथून आपण पाऊण इंच जे आहे ते इथे वरती अर्धा इंच घेऊन आपण इथे निशाण लावून घेतली. इथे योगपट्टी 2.5च्या जागी मी इथे 3 इंच घेतले आणि 3.5च्या जागी आपण 4 इंच घेतले. म्हणजे शिवून 2.5 आणि 3.5ची आपली योगपट्टी तयार होते. तुम्हाला मुद्दामून एका पीसवर ठेवून दाखवलेलं आहे, कारण पीस वेगवेगळे आहेत. हा सिल्कचा आहे, हा बेबी सिल्क कापड आहे आणि तो कॉटन कपडा असल्यामुळे मागे पुढे होऊ शकतं, म्हणून मी वेगवेगळं कटिंग करून घेणार आहे. आता उरलेल्या कपड्यामधून आपण काचपट्टी, बटनपट्टी आणि गळ्याची पट्टी काढून घेणार आहोत. संपूर्ण ब्लाऊज कटिंग करून घेतलेला आहे. हा पाठचा भाग झाला, बाही झाली, कटोरी आणि कटोरीच्या साईडचा भाग योग. आता कटोरीचा टक्स मी तुम्हाला दाखवते इथे कशा पद्धतीने कटोरीचा टक्स घ्यायचा. हे टोक आणि हे टोक असं दोघं एकत्र घ्यायचे. एकत्र घेऊन इथून आपण 3 इंच घ्यायचे आणि इथून 2.25 इंच घ्यायचे आणि आपण इथे असा हा टक्स घेणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने कटोरीचा टक्स घेता येतो. पॉईंट असा काढायचा. बघू शकता तुम्ही कटोरीचा टक्स कसा दिसतोय, म्हणजे कटोरीचा शेप आपला कसा आलेला आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला समजलाच असेल. जर समजला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये.